नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 26 सप्टेंबरला आपली महाराष्ट्र सेटचे एक्झामिनेशन आहे. तर त्याकरिता आपण आजच्या लेक्चरमध्ये 100 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघाल तर रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरील सर्व डाउट्स जे आहेत ते क्लिअर होणार आहेत. म्हणजे पूर्ण कन्सेप्ट जो आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आम्ही नवीन बॅच सुरू केलेली आहे. तर या बॅच मध्ये या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 टेस्ट सिरीज मिळणार आहेत. म्हणजे 40 फुल सिलेबस वरती असणार आहेत आणि 10 PYQ टेस्ट सिरीज म्हणजे 2011 पासून ते 2020 पर्यंतचे जे प्रश्नपत्रिका आहे त्याचं सारांश मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे लॉजिकल रिझनिंग असेल, त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, अशा प्रकारचे सर्व युनिटचे क्वेश्चन्स त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. ठीक आहे, त्यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत जे की 20 ते 25 पेजेसचेच नोट आहेत. जास्ती लार्ज किंवा लेंदी नोट्स नाहीयेत, जे की तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण कंप्लीट करू शकता तुमचं रिव्हिजन. ओके, त्यासोबतच तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर तेही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त 999 रुपयामध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सहित पाहिजे असेल तर 1499 अशी त्याची किंमत आहे. जर तुम्हाला हा नवीन बॅच जॉईन करायचा असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र सेट कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्ही हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, व्हॉट्सअप वरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप वरती मेसेज करा. नॉर्मल कॉल यावरती लागणार नाहीत किंवा स्वीकारले जाणार नाहीत. ओके, तर अशा प्रकारे आपला टाइम टेबल असणार आहे, शेड्यूल असणार आहे मॉक टेस्ट सिरीजचा. तर रोज 2 ते 3 मॉक टेस्ट तुम्हाला मिळून जातील तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती. ठीक आहे, तर 8 वाजता सकाळी, 2 वाजता दुपारी आणि संध्याकाळी 6 वाजता अशी तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे. तर आजपासून ही न्यू बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला पेपर 1 साठी आणखीन कुठला वेगळा अभ्यास करायची गरज नाही. या टेस्ट सिरीज इनफ आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. कारण या टेस्ट सिरीज अशा प्रकारे बनवलेल्या आहेत की आम्ही तुम्हाला खात्री देतो की या टेस्ट सिरीज वरून तुम्ही जर अभ्यास कराल तर तुमचं मार्क्स जे आहे, स्कोर जो आहे तो 70 किंवा 70 पेक्षा जास्त मिळण्याची आम्ही हमी तुम्हाला देतो. तर लक्षात ठेवा, या फुल कोर्सची प्राइस आहे 999 रुपये आणि तुम्हाला फक्त मॉक टेस्ट सिरीज पाहिजे असेल म्हणजे विदाउट व्हिडिओ लेक्चर्स आणि विदाउट नोट्स तर 599 याची किंमत आहे. कॉल्ड रायटिंग अ समरी बिफोर स्टार्टिंग द रिसर्च. रिसर्च सुरू करण्याच्या आधी किंवा रिसर्च कंडक्ट करण्याआधी एक समरी राईट केली जाते, समरी लिहिली जाते. ठीक आहे, तर त्या समरीला काय बोललं जातं, काय म्हटलं जातं? ए रिसर्च रिपोर्ट म्हणजे संशोधनात्मक अहवाल, रिसर्च डेझर्टेशन की रिसर्च फ्रेमवर्क की ऑल ऑफ दी अबोव की हे सर्वच ते समरी असतात. तर याचा राईट आन्सर आहे तर रिसर्च फ्रेमवर्क इज द राईट आन्सर. रिसर्च फ्रेमवर्क काय असतं, हे ज्यामध्ये की स्टेप्स दिलेले असतात कशा प्रकारे रिसर्च कंडक्ट करणार आहोत, ते इम्प्लिमेंट करणार आहोत. बरोबर, हे नॉर्मली एक गायडन्स असतो रिसर्चर साठी ज्यामध्ये की ते त्यांची स्टडीज मध्ये फोकस्ड असतात. बरोबर, म्हणजे थोडक्यात हे रिसर्च फ्रेमवर्क जास्त यामध्ये कशा प्रकारे आपण रिसर्च कंडक्ट करणार आहोत त्याचे स्टेप्स दिलेले असतात. द रायटिंग ऑफ द डेझर्टेशन शुड बी. शोध प्रबंधाचे लेखन कशा प्रकारे असावे? डेकोरेटिव्ह म्हणजे अलंकारिक, टेक्निकल, रिसर्चेबल की पोएटिक. तर रायटिंग ऑफ द डेझर्टेशन शुड बी रिसर्चेबल म्हणजे संशोधनात्मक असायला हवं डेझर्टेशन. वळूया पुढील प्रश्नाकडे. द प्रिव्हॅलन्स अँड फिजिबिलिटी ऑफ रिसर्च डिपेंड्स ऑन. म्हणजे संशोधनाची जी व्यापकता आणि व्यवहार्यता हे कशावरून ठरते? टायटल वरून म्हणजे शीर्षकावरून, कन्क्लुजन म्हणजे निष्कर्षावरून, एक्सपेन्सेस म्हणजे खर्चावरून की ड्युरेशन म्हणजे कालावधीवरून. तर प्रिव्हॅलन्स अँड फिजिबिलिटी जी असते रिसर्चची ती कशावर डिपेंड असते? तर ती असते कन्क्लुजन म्हणजे निष्कर्षावरती ती डिपेंड असते. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स ऑब्स्टेकल द ऑब्जेक्टिव्ह फाइंडिंग्स ऑफ द रिसर्च. म्हणजे रिसर्च मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह फाइंड केले जातात त्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑब्स्टेकल्स असतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर ते कुठले ऑब्स्टेकल्स आहेत? रिसर्च प्रिज्युडिस आहे म्हणजे संशोधकाचा पूर्वग्रह, की सब्जेक्टिव्ह अप्रोच आहे, की द टर्बन ऑफ इमोशन आहे म्हणजे भावनिकतेचा पगडा, तर की ऑल ऑफ द अबोव आहे म्हणजे वरील सर्व आहे. तर याचा राईट आन्सर काय असू शकतो?
तर ऑल ऑफ दी अबोव म्हणजे हे वरील सर्व जे आहेत ते ऑब्स्टिकल्स आहेत. ठीक आहे. रिसर्चच प्रिज्युडिस असेल म्हणजे संशोधकाचा पूर्वग्रह असेल, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन असेल किंवा भावनिकतेचा पगडा म्हणजे टर्बन ऑफ इमोशन्स असेल, हे सर्व ऑब्स्टिकल्स असतात कशाचे? रिसर्च फाइंडिंग्स मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह असतात त्याचे. वळूया पुढील प्रश्नाकडे. द मेन रिपोर्ट ऑफ द रिसर्च युजली कंटेन्स डॉट डॉट केसेस म्हणजे रिसर्च मध्ये जे मेन रिपोर्ट असते त्यामध्ये किती कंटेंट्स असतात, किती कंटेंटची केसेस असतात? 4 असतात, 3 असतात, 8 असतात की 5 असतात? तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? तर मेन रिपोर्ट जे असते रिसर्च मध्ये त्यामध्ये, तर मेन रिपोर्ट जो असतो रिसर्च रिपोर्ट त्यामध्ये 5 केसेस असतात किंवा 5 प्रकरणे असतात. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग कॅन डिटरमाइन द क्वालिटी ऑफ रिसर्च म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक पॉइंट आहे जो की रिसर्चची क्वालिटी डिटरमाइन करत असतो म्हणजे निर्धारित करत असतो? द रिसर्चर, द गाईड, नॉलेज ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी की अ रिसर्च डेझर्टेशन? तर यामध्ये राईट आन्सर काय असू शकतं? कुठला फॅक्टर जो आहे तो रिसर्चची क्वालिटी डिटरमाइन करत असतो? तर ऑप्शन डी म्हणजे रिसर्च डेझर्टेशन, संशोधन प्रबंध किंवा प्रबंधावरून आपण रिसर्चची क्वालिटी जी आहे ते निर्धारित करत असतो. पुढील प्रश्नाकडे वळूया. दिस इज अ स्पेशल मेथड ऑफ रायटिंग अ बिब्लिओग्राफी इन रिसर्च म्हणजे कुठल्या प्रकारची एक मेथड आहे बिब्लिओग्राफी लिहिण्याची जी की बेस्ट मेथड आहे रिसर्च मध्ये? ए एपीए, बी बीबीए, सी पीएटी की डी एपीयू? तर याचा राईट आन्सर आहे एपीए. एपीए ही बेस्ट मेथड आहे बिब्लिओग्राफी लिहिण्याची कशामध्ये? रिसर्च मध्ये. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे यामध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक फॅक्टर आहे जो की रिसर्च प्रॉब्लेमचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा गुण आहे असं आपल्याला सांगता येईल? ए रिसर्च प्रॉब्लेम शुड बी कन्साइज, संशोधन समस्या जी आहे ती संक्षिप्त असावी. बी राईट विदाउट पंक्च्युएशन म्हणजे विराम चिन्हांचा वापर न करता लिहावी. की शुड बी अ नीड ओरिएंटेड रिसर्च टॉपिक म्हणजे गरजाभिमुख संशोधन विषय असावा. की ऑल ऑफ द अबव म्हणजे वरील सर्व? तर रिसर्च मध्ये रिसर्च प्रॉब्लेम मध्ये त्याचा किंवा रिसर्च प्रॉब्लेमचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तर ऑल ऑफ दी अबव म्हणजे समजा संशोधन समस्या संक्षिप्त असावी किंवा विरामचिन्हाचा वापर न करता लिहावं किंवा गरजाभिमुख संशोधन विषय असावा, हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते राईट आहेत. पुढील प्रश्न. टू जनरेट न्यू नॉलेज इज मेन पर्पज ऑफ विच रिसर्च? ठीक आहे. नवीन नॉलेज किंवा नवीन ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी संशोधनाचा मुख्य उद्देश काय असतो? मूलभूत असतो, अप्लाइड असतो, ऍक्शन असतो की एक्सपेरिमेंटल? म्हणजे बेसिक, अप्लाइड, ऍक्शन की एक्सपेरिमेंटल? तर याचा राईट आन्सर आहे बेसिक. ठीक आहे. बेसिक जे पर्पज असतं रिसर्च मध्ये जे की जनरेट करत असतं न्यू नॉलेज. इन द इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च रिपोर्ट डॉट डॉट एम्फसाइज ऑन लुकिंग ऍट द मॅटर म्हणजे संशोधन अहवालाच्या मूल्यांकनात कुठली अशी बाब आहे ज्यावर पाहण्यावर जास्त भर दिला जातो? हायपोथेसिस म्हणजे परिकल्पना मांडणी आहे. ऍझम्पशन्स म्हणजे गृहीतके. रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यपद्धती की प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड कन्क्लुजन म्हणजे उद्दिष्टे व निष्कर्षची योग्य सांगड? ओके. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑप्शन डी म्हणजे उद्दिष्टे व निष्कर्षची योग्य सांडण म्हणजे प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड कन्क्लुजन्स. पुढील प्रश्न. द सायंटिफिक अप्रोच हॅज वन कॅरेक्टरिस्टिक दॅट नो अदर मेथड ऑफ अटेनिंग नॉलेज हॅज अँड दॅट इज म्हणजे ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म कुठला आहे? डिवाइन ऑथॉरिटी म्हणजे दैवी अधिकार. सेल्फ करेक्शन म्हणजे स्वयंसुधारणा. मिस्टिकल प्रॉफेसी म्हणजे गूढ भविष्यवाणी की स्पिरिच्युअल रिव्हिलेशन म्हणजे आध्यात्मिक प्रकटीकरण? तर याचा राईट आन्सर आहे सेल्फ करेक्शन म्हणजे स्वयंसुधारणा जी आहे ती. द सायंटिफिक अप्रोच हॅज वन कॅरेक्टरिस्टिक दॅट नो अदर मेथड ऑफ अटेनिंग नॉलेज हॅज. ते कुठला आहे? सेल्फ करेक्शन. पुढील प्रश्न. द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग अ रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल ट्रस्ट बिटवीन द रिसर्चर अँड द पार्टिसिपंट इज नोन ॲज म्हणजे संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामधील परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? इंटिमसी म्हणजे जवळीक. इन्फॉर्मॅलिटी म्हणजे अनौपचारिकता. रिपोर्ट म्हणजे एक
तांता आणि नेक्सस म्हणजे संबंध. तर कुठला एक परस्पर विश्वास किंवा निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते. तर रॅपोर्ट म्हणजे एक तांता, इट इज द राईट आन्सर. रॅपोर्ट काय असतं? इट इज अ प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग अ रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल ट्रस्ट बिटवीन द रिसर्चर अँड द पार्टिसिपंट. ओके, पुढील प्रश्न. A research problem is one which clearly seeks a relation between. संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो. लॉजिस्टिक्स, रिसर्चर्स, हायपोथेसिस की व्हेरिएबल्स. तर याचा राईट आन्सर आहे हायपोथेसिस म्हणजे परिकल्पना. पुढील प्रश्न. हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ. हायपोथेसिस जे आहे परिकल्पना ती कोणत्या बेसवर फॉर्म्युलेट केली जाते किंवा पूर्वपिठित केली जाते. ए एक्झिस्टिंग थिअरी अँड लिटरेचर म्हणजे जे उपलब्ध साहित्य आहेत आणि सिद्धांत आहेत त्यावरून, की इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखती, क्वेश्चनर्स म्हणजे प्रश्नावल्या, की ऑब्झर्वेशन्स म्हणजे निरीक्षण. तर हायपोथेसिस जे आहे ते एक्झिस्टिंग थिअरी आणि लिटरेचर या बेसिसवरती फॉर्म्युलेट केले जातात. पुढील प्रश्न. रियालिटी फॉर सायंटिफिक रिसर्च एक्झिस्ट इन द म्हणजे शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे काय आहे? ओपिनियन्स आहे, एम्पिरिकल वर्ल्ड आहे, ॲझम्पशन्स आहे की नोशन्स आहे. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? एम्पिरिकल वर्ल्ड म्हणजे अनुभवजन्य स्थिती ही काय असते? रियालिटी फॉर सायंटिफिक रिसर्च म्हणजे एम्पिरिकल वर्ल्ड मध्ये रियालिटी फॉर सायंटिफिक रिसर्च ही एक्झिस्ट करत असते. पुढील प्रश्न. बिलीफ अनलाइक नॉलेज रेफर्स टू थिंग्स दॅट वन ऍक्सेप्ट ॲज ट्रू विदाउट एनी स्पेसिफिक. म्हणजे ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाविषयी खऱ्या मानल्या जातात त्या कुठल्या गोष्टी असतात? ते प्रूफ असतं, व्हॅल्यू असते, मेजर असतं की वेटेज असतं? तर याचा राईट आन्सर आहे व्हॅल्यू. ठीक आहे. व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू म्हणजे बिलीफ अनलाइक नॉलेज रेफर्स टू थिंग्स दॅट वन ऍक्सेप्ट ॲज ट्रू विदाउट एनी स्पेसिफिक. पुढील प्रश्न. रिसर्च डज नॉट ऍक्सेप्ट any finding as true unless the finding is subjected to testing procedure which is open to public inception. Such principle is known as. म्हणजे जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही तोवर संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असा मानत नाही. हे तत्व म्हणजे काय आहे? म्हणजे त्या तत्वाला एकाच वर्ड मध्ये आपण काय बोलू शकतो? ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता, सब्जेक्टिव्हिटी म्हणजे व्यक्तिनिष्ठता, सेरेंडिपिटी म्हणजे सेरेंडिपिटीज आणि न्यूट्रलिटी म्हणजे तटस्थता. तर याचा राईट आन्सर आहे ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता याचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न. द रिसर्च मेथड विच हॅज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अंडरस्टँडिंग द क्वेश्चन्स लाईक वाय अँड हाऊ अलॉंग विथ द क्वेश्चन्स लाईक व्हॉट अँड रेफर्स टू. ठीक आहे. म्हणजे अशी रिसर्च मेथड ज्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह असतं की अंडरस्टँडिंग क्वेश्चन्स जसे की वाय म्हणजे का, कसे आणि कधी. ठीक आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रीय संशोधन म्हणजे काय? म्हणजे कोरिलेशन रिसर्च असेल, सर्वे रिसर्च असेल की क्वालिटेटिव्ह रिसर्च असेल की क्वांटिटेटिव्ह रिसर्च. तर याचा राईट आन्सर आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च जे आहे त्यामध्ये फाइंड केलं जातं, अंडरस्टँड केलं जातं क्वेश्चन्स लाईक वाय, हाऊ अलॉंग विथ द क्वेश्चन्स लाईक व्हॉट अँड रेफर्स टू. पुढील प्रश्न. द डिटेल्ड होलिस्टिक डिस्क्रिप्शन ऑफ द वे ऑफ लाईफ ऑफ अ कल्चर इज नोन ॲज. म्हणजे एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे काय असू शकतं? एथनोग्राफी की एथनॉलॉजी की एथनो स्टडी की एथनिक डिस्क्रिप्शन. तर एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे एथनिक डिस्क्रिप्शन. ओके. पुढील प्रश्न. प्री टेस्टिंग ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह टूल इज डन इन द केस ऑफ. माहिती गोळा करण्यासाठीच्या संशोधनाची पूर्वचाचणी कोणत्या पद्धतीत केली जाते? ठीक आहे. प्री टेस्टिंग इन्व्हेस्टिगेशन कोणत्या हे जे टूल आहे ते कोणत्या केसमध्ये केलं जातं? ऑब्झर्वेशन मध्ये, केस स्टडी मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये की क्वेश्चनर मध्ये? तर ऑप्शन बी केस स्टडी व्यष्टी अभ्यास ज्यामध्ये प्री टेस्टिंग ऑफ इन्व्हेस्टिगेशन टूल जे आहे ते केलं जातं. Sampling in qualitative research is similar to dot dot sampling in quantitative research. गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या डॉट डॉट या प्रकारासारखी असते. ए सिंपल रँडम, बी सिस्टमॅटिक, सी कोटा की डी पर्पझिव्ह.
तर याचा राईट आन्सर काय असू शकतो? पर्पजिव्ह. ओके. पुढील प्रश्न, क्लोज एंडेड क्वेश्चन्स आर दोज दॅट, ठीक आहे, क्लोज एंडेड क्वेश्चन्स काय असतात? रिलेट टू बेसिक डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक असतात, एनकरेज इलॅबोरेट रिस्पॉन्स, allows respondents not to answer की have a fixed range of possible answers. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, have a fixed range of possible answers, म्हणजे संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे ते असतात. काय? क्लोज एंडेड क्वेश्चन्स. क्रॉस कल्चरल स्टडीज आर अन एक्झाम्पल ऑफ, आंतर सांस्कृतिक अभ्यास हे कशाचे उदाहरण आहे? केस स्टडीचे, कंपॅरेटिव्ह स्टडीचे, एक्सपेरिमेंटल स्टडीचे की क्रॉस सेक्शनल स्टडीचे? तर याचा राईट आन्सर आहे कंपॅरेटिव्ह स्टडी, म्हणजे तौलनिक अभ्यास हे क्रॉस कल्चरल स्टडीचं एक एक्झाम्पल आहे. व्हॉट इज रिसर्च डिझाईन? रिसर्च डिझाईन कशाला म्हटलं जातं? अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च दॅट इज नॉट ग्राउंडेड इन थेअरी, सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग, की चॉईस बिटवीन युजिंग क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स, म्हणजे गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीपैकी एका पद्धतीची निवड करणे, की द स्टडी इन विच यू प्रेझेंट रिसर्च फाइंडिंग्स, म्हणजे संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत, की अ फ्रेमवर्क ऑफ एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा, म्हणजे संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली माहिती म्हणजे रिसर्च डिझाईन. तर याचा राईट आन्सर काय आहे? रिसर्च डिझाईन इज अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा. पुढील प्रश्न, डॉट डॉट हायपोथेसिस इज अ प्रपोजल बेस्ड ऑन द स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स, ठीक आहे, डायरेक्शनल, नल, डिडक्टिव्ह की इंडक्टिव्ह? So inductive hypothesis is a proposal based on the specific observations. Which one of the following is the most important component of normative research? What is the normative research component? Survey, participatory observations, deductive method की field work? तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? तर डिडक्टिव्ह मेथड, निगमनात्मक पद्धत, म्हणजे डिडक्टिव्ह मेथड जे आहे ते नॉर्मेटिव्ह रिसर्चचा एक कॉम्पोनंट आहे. वन ऑफ द मेन एम्स ऑफ सायन्सेस, शास्त्राचे एक प्रमुख ध्येय काय आहे? पर्सुएशन, प्रेडिक्शन, पोस्ट डिक्शन की असर्शन? प्रेडिक्शन इज द मेन एम्स ऑफ सायन्स. The stage at which a researcher makes his or her observations and record them is called, म्हणजे ज्या टप्प्यावर संशोधकाने आपली निरीक्षणे नोंदवतो किंवा नोंदवते या टप्प्याला काय म्हटलं जातं? डेटा मेजरमेंट म्हटलं जातं, माहितीचे मापन, माहितीचे विश्लेषण, माहितीचे संस्करण की माहितीचे संकलन? तर माहितीचे संकलन म्हणजे डेटा कलेक्शन जे आहे त्या स्टेजमध्ये रिसर्चर त्याचे ऑब्झर्वेशन्स रेकॉर्ड करत असतो. A set of interrelated concepts, definitions, and propositions that present a systematic view of phenomena by specifying relations among variables is called procedure, theory, method, ki causation? So theory is the correct answer. An exhaustive and critical reading of the available literature on their search topic prior to its investigation is called. संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हटलं जातं? रिसर्च ऑफ लिटरेचर, साहित्य संशोधन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, साहित्य परीक्षण, असेसमेंट ऑफ लिटरेचर म्हणजे साहित्य मूल्यांकन, की क्लासिफिकेशन ऑफ लिटरेचर म्हणजे साहित्याचं वर्गीकरण? सो राईट आन्सर शुड बी बी, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, साहित्य परीक्षण. A focus group discussion includes about dot participants. Okay, 6 to 8, 22 to 26, 2 to 4, or 10 to 15. So 6 to 8 should be the participants in focus group discussion. Doing research involves these steps. Research मध्ये कुठले steps असतात? Stating research objectives and hypotheses. Second is methodology. Third, identification of research problem. Fourth, collection and analysis of data. Fifth is statement of results and discussion. Identify their correct sequence. यामध्ये आपल्याला correct sequence जो आहे तो लावायचा आहे. So correct sequence काय असू शकतो? पहिला आहे थर्ड, म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम,
त्यानंतर स्टेटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस, त्यानंतर मेथडॉलॉजी, त्यानंतर कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा आणि सर्वात शेवटी स्टेटमेंट ऑफ रिझल्ट्स अँड डिस्कशन. द बिब्लिओग्राफी ऑफ अ रिसर्च रिपोर्ट. ठीक आहे, रिसर्च रिपोर्टची बिब्लिओग्राफी काय असू शकते? अ लिस्ट ऑल द बुक्स published on the topic, lends credibility to the reports and serves as a guide for further research. C includes summaries of references listed in it, or is always written in the format prescribed by the American Psychological Association, म्हणजे APA. So right answer should be B, lends credibility to the reports and serves as a guide for further research. पुढील प्रश्न, नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॉट डॉट टर्म. कुठलेही गृहीतक कोणत्या प्रकारामध्ये मांडता येत नाही? डायरेक्शनल, दिशादर्शक, डिक्लेरेटिव्ह, नल अँड इंटरोगेटिव्ह की जनरल? सो राईट आन्सर शुड बी जनरल, म्हणजे नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन जनरल टर्म. द एफ टेस्ट म्हणजे एफ चाचणी काय आहे? इज बेसिकली वन साइडेड, is basically two-sided, can be either depending on the hypothesis or can never be two-sided. So right answer should be the can be either depending on the hypothesis. म्हणजे F टेस्ट जे आहे ते कशावर डिपेंड असते? हायपोथेसिस वरती. एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी, एक्सपेरिमेंटल रिसर्च काय असतं, त्यामध्ये काय करू शकतो? इझिली जनरलाइज करू शकतो, म्हणजे सहजपणे सामान्यकरण करू शकतो, की इझिली अनालाइज म्हणजे सहजपणे त्याचं विश्लेषण करता येतं, की इझिली प्लॅन म्हणजे सहजपणे नियोजन करता येतं, की प्रिसाइजली कंट्रोल्ड म्हणजे नेमकेपणाने नियंत्रण. सो राईट आन्सर शुड बी प्रिसाइजली कंट्रोल, म्हणजे नेमकेपणाने नियंत्रण करता येतं. कशाचं? एक्सपेरिमेंटल रिसर्च. द क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स डॉट डॉट डॉट. क्वालिटी जी असते रिसर्च जर्नलची ती कशावरून इंडिकेट केली जाऊ शकते? एच इंडेक्स, जी इंडेक्स, IO स्कोर की इम्पॅक्ट फॅक्टर? So impact factor should be the right answer, who identifies or indicates the quality of research journal. A research problem is primarily chosen depending upon, संशोधन विषयाची निवड हे प्रामुख्याने कशावरती अवलंबून असते? Its relevance म्हणजे त्याचा समर्पकतेवर, available funds उपलब्ध निधीवर, interest on the researchers म्हणजे संशोधकाच्या आवडीवरती, की availability of literature म्हणजे ग्रंथ संपदेच्या उपलब्धतेवरती? तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? रिसर्च प्रॉब्लेम जे आहे ते प्रायमरीली कशावरती डिपेंड असते? इट्स रिलेव्हन्स, त्याच्या समर्पकतेवर. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन? इन्फॉर्मेशनचं प्रायमरी सोर्स काय आहे? खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्त्रोत आहे? अ रिसर्च रिव्ह्यू, अ रिसेंटली रिटन टेक्स्ट बुक, अ रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन द स्टँडर्ड जर्नल, or a multi-author treatise published in the year 2015. So, right answer should be the C. A research article published in the standard journal should be the primary source of information. A research report showed that the population of country increased from 20 million in 1941 AD to 60 million in 2000 AD. The study can be described as, हे जी स्टडी आहे म्हणजे समजा रिसर्च मध्ये काय दिलेलं आहे की 20 मिलियन पॉप्युलेशन होती 1941 मध्ये एडी, ठीक आहे, आणि 60 मिलियन होती 2000 एडी मध्ये. ही जी स्टडी आहे ती काय डिस्क्राइब करते? फॅक्टोरियल, सोशल, लॉन्जिट्युडनल की क्रॉस सेक्शनल? तर ही जी स्टडी आहे ती लॉन्जिट्युडनल म्हणजे दीर्घकालीन स्टडी एक्सप्लेन करत आहे. पुढील प्रश्न, अ हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन डॉट डॉट स्टडीज. हायपोथेसिस कुठल्या स्टडीज मध्ये गरजेचं नसतं? नॉर्मेटिव्ह म्हणजे प्रमाणीभूत, कोरिलेशनल, एक्सपेरिमेंटल की हिस्टोरिकल? तर हिस्टोरिकल स्टडीज जे असतात त्यामध्ये हायपोथेसिसची काही गरज नसते. तर सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, सर्व प्रश्न फोकस देऊन स्टडी करा, व्यवस्थित त्याचे आन्सर द्या. यामधील डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली असे क्वेश्चन्स एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन द प्रोबेबिलिटी? खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवरती आधारित आहे? जजमेंट सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाइड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग की कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग? सो राईट आन्सर इज स्ट्रॅटिफाइड सॅम्पलिंग. पुढील प्रश्न,
फील्ड स्टडी इज कन्सर्न्ड विथ क्षेत्रीय अभ्यासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आहे? रिअल लाईफ सिच्युएशन, डुईंग लॅबोरेटरी स्टडीज इन आउटडोर्स, एक्सपेरिमेंटल अप्रोच, कलेक्टिंग सिलेक्टिव्ह डेटा. सो राईट आन्सर इज ए, रिअल लाईफ सिच्युएशन म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती. हे काय आहे? फील्ड स्टडी याचं एक उदाहरण आहे. पुढील प्रश्न, वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला असा एक सॉफ्टवेअर आहे जे की रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे? एंड नोट, टर्निटिन, कॉपीस्केप की वायपर? एंड नोट इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, द डॉट डॉट ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. म्हणजे रिसर्चच्या सुरुवातीला काय लिहिलं जातं किंवा रिसर्च आर्टिकल मध्ये सुरुवातीला काय लिहिलं जातं? समरी, अब्स्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस की प्रिफेस? सिनॉप्सिस, गोषवारा जो आहे म्हणजे द सिनॉप्सिस ऑफ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. A proposal that may provisionally serve as the starting point for the further research is known as dot dot hypothesis. ठीक आहे, जो प्रस्ताव तत्कालीन स्वरूपातील पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास कुठला गृहीतक किंवा कुठला हायपोथेसिस म्हटलं जातं? वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग और नॉन डायरेक्शनल? सो इंडक्टिव्ह हायपोथेसिस इज द राईट आन्सर. पुढील प्रश्न, research journal with a high dot 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 are commonly considered to be more important than those with lower ones. म्हणजे रिसर्च जर्नल जो की हाय कुठला प्रकार आहे किंवा काय आहे जे की कॉमनली कन्सिडर केलं जातं मोर इम्पॉर्टंट दॅन दोज लोअर वन्स? ठीक आहे, एजंट फॅक्टर आहे, एच इंडेक्स आहे, इम्पॅक्ट फॅक्टर आहे की 10 स्कोर? सो इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे रिसर्च जर्नलचा हाय इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे तो कॉमनली कन्सिडर केला जातो किंवा इम्पॉर्टंट मानलं जातं दॅन दोज लोअर वन्स. अ डॉट 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 इज अ शॉर्ट टर्म intensive course for a small group emphasizing problem solving or learning newer techniques. So workshop, seminar, summer schools or refresher course? समर स्कूल्स म्हणजे उन्हाळी वर्ग जे आहे त्याला शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स मानला जातो किंवा स्मॉल ग्रुप मानला जातो जो की प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा लर्निंग न्यूअर टेक्निक साठी त्याला इम्फसाइज केलं जातं किंवा आत्मसात केलं जातं. A well-written dot 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 attracts potential readers and facilitates the cataloging of a research report in an electronic database. ठीक आहे, टायटल आहे, समरी आहे, अब्स्ट्रॅक्ट आहे की सिनॉप्सिस? सो राईट आन्सर इज अब्स्ट्रॅक्ट म्हणजे सारांश. म्हणजे काय म्हटलं आहे? डॉट 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 संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल म्हणजे अट्रॅक्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल असा कुठला एक प्रकार आहे? तर अब्स्ट्रॅक्ट. ओके, अब्स्ट्रॅक्ट इज अ राईट आन्सर. A proposal that may provisionally serve as a starting point for further research is known as. Okay, असा प्रपोजल जो की प्रोव्हिजनली सर्व करतो स्टार्टिंग पॉइंट फॉर द फर्दर रिसर्च. ठीक आहे, सगळ्यात सुरुवातीला रिसर्च पॉइंटच्या काय असतं? हायपोथेसिस असतं, थिअरी असतं, मॉडेल असतं की प्रिन्सिपल? तर हायपोथेसिस जो की म्हणजे समजा हायपोथेसिस काय आहे? जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ किंवा बिगनिंग बिंदू म्हणून वापरला येतो त्यास काय म्हणतात? हायपोथेसिस. आणखी एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सेट अपकमिंग एक्झामिनेशन साठी आम्ही पेपर 1 ची टेस्ट सिरीज जी आहे ती नवीन सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला 50 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहे. त्यामध्ये PYQs म्हणजे 2011 पासून 2020 पर्यंतचे प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे. म्हणजे यामध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला 50 प्रश्न मिळतील आणि प्रत्येक 50 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 50 टेस्ट मध्ये तुम्हाला 2600 ते 27 प्रश्न आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत बिफोर एक्झामिनेशन. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन मिळणार आहे. म्हणजे लॉजिकल रिझनिंग असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, अशा प्रकारचे सर्व प्रश्नांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन या टेस्ट मध्ये मिळणार आहे. ओके, तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 फुल सिलेबस टेस्ट सिरीज सोबतच फुल सिलेबस नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील जे की अशा प्रकारे बनवलेले आहेत. म्हणजे 20 ते 25 पेजेसचे प्रत्येक युनिट वरती तुम्हाला नोट्स मिळतील जे की तुम्ही 2 ते 3 दिवसातच वाचून तुमचं फुल सिलेबस कव्हर करू शकता, तुमचं रिव्हिजन सुद्धा करू शकता. ओके,
तर आम्ही तुम्हाला खात्री देतो की ही जर टेस्ट सिरीज तुम्ही द्याल तर यामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली 20 ते 25 प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि सोबतच मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जर सिरियसली प्रिपरेशन करून या टेस्ट सिरीजचा यूज करून जर तुमची स्टडी कराल तर तुमचे मॅक्सिमम मार्क्स म्हणजे 70 अबोव मार्क्स सुद्धा तुमच्या पेपर 1 मध्ये येऊ शकतात. ओके, याची रेट म्हणजे याची किंमत जी आहे ते फक्त 999 आहे. म्हणजे हे सर्व तुम्हाला 999 मध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सिरीज हवा असेल तर 499 मध्ये तुम्हाला मिळेल आणि PYQ टेस्ट पाहिजे असेल तर ते सुद्धा 499 मध्ये मिळेल. परंतु हे सर्व एकत्र तुम्हाला 999 मध्ये मिळणार आहे. ओके, 999 रुपयामध्ये हे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सोबतच तुम्हाला हवा असेल तर 1499 त्याची किंमत आहे. ओके, तर लवकरात लवकर मित्रांनो जॉईन करा. तुमची एक्झामिनेशन खूप जवळ आलेलं आहे. खूप कमी कालावधी उरलेला आहे. जर तुम्हाला जॉईन करायची असेल ही टेस्ट सिरीज तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा हा कोर्स जो आहे ही टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे आपला शेड्यूल असणार आहे मॉक टेस्ट सिरीजचा. तर 1 सप्टेंबरला आपली पहिली टेस्ट असेल. तर मित्रांनो महाराष्ट्र सेटचा जो एक्झामिनेशन पॅटर्न असतो म्हणजे ईच टेस्ट आपल्याला 50 प्रश्न जे आहेत ते मिळणार आहेत आणि जेव्हा तुम्ही ही टेस्ट सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला त्याचं PDF सोल्युशन जे आहे ते मिळणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. 2011 पासून ते 2020 पर्यंत त्यामधील सुद्धा म्हणजे त्या टेस्टचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल लॉजिकल रिझनिंग असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल किंवा आणखीन डेटा इंटरप्रिटेशन सारखे सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या टेस्टमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, रोज सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला ही टेस्ट मिळेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. ठीक आहे, तर जरी याची वेळ जी आहे ते निश्चित केलेली असेल तरीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट देऊ शकता. आणि मित्रांनो जर आपण हा कोर्स सिरियसली फॉलो केला तर आम्हाला विश्वास आहे की आपण पेपर 1 मध्ये 70 पेक्षा जास्त मिळवाल. ठीक आहे, म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्ही 70 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते सिक्युअर करणार आहात. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो हा कोर्स. तुमच्या प्रिपरेशनसाठी तुमचं प्रिपरेशन जे आहे ते खूप बूस्टअप होणार आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्रायबर असाल ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा यामध्ये मिळणार आहे. ओके, तो हरी अप गाइज अँड लेट्स जॉईन दिस कोर्स अँड क्रॅक दिस एक्झाम. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. अ डॉट डॉट इज युज्ड टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी की एक्झॅक्ट व्हॅल्यू शो करत असते, एक्झॅक्ट व्हॅल्यू दर्शवत असते. पाय चार्ट आहे, टेबल आहे, बार डायग्राम आहे की डॉट प्लॉट म्हणजे वृत्ताकार आहे चित्र की कोष्टक आहे, दंडिका आकृती आहे की बिंदू आलेख. तर याचा राईट आन्सर आहे टेबल. ठीक आहे, कोष्टक जे आहे ते यूज केलं जातं एक्झॅक्ट व्हॅल्यू शो करायला किंवा दर्शवायला. ओके, पुढील प्रश्न. Which of the following is the most recent and dependable source of information on a broad scientific topic? एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? रिसर्च पेपर म्हणजे संशोधन पत्र, बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ ग्रंथ सूची, रिव्ह्यू आर्टिकल म्हणजे समालोचन लेख की न्यू टेक्स्ट बुक. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? रिसर्च पेपर, बिब्लिओग्राफी, रिव्ह्यू आर्टिकल की न्यू टेक्स्ट बुक. तर रिव्ह्यू आर्टिकल हे काय आहे? ते मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा जो की ब्रॉड सायंटिफिक टॉपिक आहे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. चांगल्या किंवा चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य कोणते नाही असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. कोणता नाही असा विचारलेला आहे, कोणता आहे असा विचारलेला नाही. तर टेस्टेबिलिटी आहे तपासणी क्षमता, ऑब्जेक्टिव्हिटी आहे वस्तुनिष्ठता, कॉम्प्लेक्सिटी आहे गुंतागुंत की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे संबोध स्पष्टता. तर याचा राईट आन्सर आहे कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत. हे काय नाही? गुड हायपोथेसिसचे कॅरेक्टरिस्टिक नाही. ओके, म्हणजे टेस्टिबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हे गुड हायपोथेसिसचे चांगले कॅरेक्टरिस्टिक आहेत. पुढील प्रश्नाकडे बघूया. इफ मीन अँड मेडियन ऑफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आर 20 and 22 respectively,
देन द मोड ऑफ डिस्ट्रीब्यूशन विल बी. ठीक आहे, मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे. याचा राईट आन्सर 21, 16, 26 की 11. तर राईट आन्सर 26 आहे. 26 कसं आलं आपण ते बघूया आता. मीन आणि मीडियन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 20 आणि 22 आपल्याला दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं, तर मोड काढायला सांगितलं, बरोबर. तर मोडचा फॉर्म्युला काय असतो, मोड इज इक्वल टू 3 इंटू मीडियन मायनस 2 इंटू मीन. म्हणजे आपल्याला मीन आणि मीडियन जे आहे ते दिलेलं आहे. 3 गुणिले मीडियन म्हणजे 3 गुणिले 22 मायनस 2 गुणिले मीन म्हणजे मीन किती आहे, 20 आहे, बरोबर. तर याचा राईट आन्सर काय असेल, 26. पुढील प्रश्नाकडे वळूया. युजिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड ऍज. म्हणजे दुसऱ्याचे जे संशोधन आहे आवश्यक ते श्रेय न देता वापरणे म्हणजे विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट ते वापरणे, याला काय म्हटलं जातं, कॉपीराइट म्हटलं जातं, प्लॅजिअरिझम म्हटलं जातं, पब्लिकेशन की पेटंट. तर याला म्हटलं जातं प्लॅजिअरिझम. ठीक आहे, प्लॅजिअरिझम एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये काय केलं जातं की एक समवन एल्स म्हणजे एखादा माणूस दुसऱ्याचे रिसर्च जे आहे किंवा त्याच्या ड्यू एक्नॉलेजमेंट त्याला न देता त्याचा रिसर्च जे आहे त्याचा वापर करत असतो, त्याला म्हटलं जातं प्लॅजिअरिझम. पुढील प्रश्न. एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम्ड टू डॉट 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 म्हणजे प्रायोगिक संशोधनाचा हेतू काय असतो. एस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स म्हणजे चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, की डिस्क्राइब व्हेरिएबल्स म्हणजे चलांचे वर्णन करणे, स्टडी द ऍप्लिकेशन ऑफ थेअरी की स्टडी ट्रेंड अनालिसिस. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं, एक्सपेरिमेंटल रिसर्च काय असतं, त्याचं एम काय असतो, तर इस्टॅब्लिशिंग असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स. पुढील प्रश्न. लिमिटेशन्स लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड. संशोधक जो असतो त्याने स्वतःला लिमिटेशन्स काही घातलेले असतील, मर्यादा काही घातलेल्या असतील, तर त्याला काय म्हटलं जातं, ऑब्जेक्टिव्ह, डिलिमिटेशन्स, ऍझम्पशन्स की हायपोथेसिस. तर ऍझम्पशन्स म्हणजे गृहीतके त्याला असं म्हटलं जातं, जे की रिसर्चर स्वतःला लिमिटेशन्स लावून घेत असतो. A researcher uses data of an earlier research paper and publishes a new research paper. This is what? म्हणजे संशोधक काय करतो, एक संशोधक पूर्वीच्या संशोधनालेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहत असतो, त्याला काय म्हटलं जातं, एथिकल, अनएथिकल, परमिसिबल की प्रॉपर. तर हे एथिकल असतं म्हणजे नैतिक असतं, अनैतिक असतं, मान्य असतं की योग्य असतं. तर हे परमिसिबल असतं म्हणजे मान्य असतं. असं म्हणजे एखादा रिसर्चर जर अगोदरचं काही रिसर्च पेपर त्यातले काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून नवीन रिसर्च पेपर बनवत असेल तर ते काय असतं, मान्य असतं. व्हॉट इज सिनॉप्सिस ऑफ अ रिसर्च प्रोजेक्ट. संशोधन प्रकल्प सारांश म्हणजे काय. इट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ रिसर्च, इट कन्सिस्ट ऑफ द प्लॅन ऑफ रिसर्च, इट इज समरी ऑफ फाइंडिंग ऑफ द रिसर्च और नन ऑफ द अबव. So synopsis is, it is the summary of the finding of the research. पुढील प्रश्नाकडे वळूया. Which of the following propositions is not true about the research. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला प्रस्ताव किंवा कोणते प्रस्ताव संशोधनाबाबत खरे नाही म्हणजे ट्रू नाही. इट इज इम्प्रूव्स द क्वालिटी ऑफ टीचिंग म्हणजे यामुळे अध्यापनाची गुणवत्ता सुधारते. इट इज जॉयफुल म्हणजे ते आनंददायक आहे. इट लीड्स टू फाइंडिंग सोल्युशन्स म्हणजे त्यातून तोडगा शोधता येतो, की इट कंट्रीब्युट्स टू सोशल प्रोग्रेस ऑफ कंट्री. सो राईट आन्सर इज इट इज जॉयफुल म्हणजे तो आनंददायक असतो. So D option is the correct answer. To help an applicant in becoming a renowned educationalist. म्हणजे एक ऍप्लिकंट असेल, ऍप्लिकंट म्हणजे कोण, जो रिसर्च करत आहे, राईट, किंवा एक स्टुडंट आहे, त्याला एक एज्युकेशनलिस्ट बनण्यासाठी हे रिसर्च जे आहे ते एज्युकेशन मध्ये हेल्प करत असते. Which of the following features are considered as critical in qualitative research. ठीक आहे, कुठले असे फीचर्स आहेत ज्यांना क्रिटिकल कन्सिडर केलं जातं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये. कलेक्टिंग डेटा विथ द हेल्प ऑफ स्टँडर्डाइज्ड रिसर्च टूल्स, डिझाईन सॅम्पलिंग विथ द प्रोबेबिलिटी सॅम्पल टेक्निक्स, की कलेक्टिंग द डेटा विथ बॉटम अप एम्पिरिकल एव्हिडन्स, की गॅदरिंग डेटा विथ द टॉप डाऊन सिमॅटिक एव्हिडन्सेस. तर राईट आन्सर काय असू शकतं, कोणते असे फॅक्टर्स आहेत किंवा फीचर्स आहेत ज्यांना क्रिटिकल कन्सिडर केलं जातं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर म्हणजे कलेक्टिंग डेटा विथ बॉटम अप एम्पिरिकल एव्हिडन्स म्हणजे तळ टोक जो आहे अनुभवजन्य पुराव्यांस डेटा गोळा करणे, हे काय असतं, हे क्रिटिकल कन्सिडर केलं जातं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये.
हाऊ इज रॅन्डम सॅम्पलिंग हेल्पफुल? रॅन्डम सॅम्पलिंग हेल्पफुल कशी असू शकते, उपयुक्त कशी असू शकते? रिझनेबल ॲक्युरेट म्हणजे अगदी अचूक. अन इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे डेटा संकलनाची एक आर्थिक पद्धत. फ्री फ्रॉम पर्सनल बायसेस म्हणजे वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त. की ऑल ऑफ द अबो म्हणजे सर्वच. तर ऑल ऑफ द अबो म्हणजे सर्वच ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायरली रिक्वायर्ड? म्हणजे जर रिसर्च करायचा असेल तर सर्वात आधी मुख्यतः काय आवश्यक आहे? डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाइन, की फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, की डिसाइडिंग अबाउट द डेटा अनालिसिस प्रोसिजर, की फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस? म्हणजे सर्वप्रथम काय इम्पॉर्टंट आहे? तर फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन. Which one among the following statement is false in the context of participatory research? म्हणजे सहभागी संशोधनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सो ऑप्शन डी इज द रॉंग. म्हणजे खालचं डी ऑप्शन जे आहे ते चुकीचं विधान आहे. इट्स सोल पर्पज इज टू प्रोडक्शन ऑफ नॉलेज. पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस? म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये जे फीचर्स असतात त्यामधला कुठला फीचर एक ट्रू आहे किंवा कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर कुठला स्टेटमेंट ट्रू असू शकतो? तर ऑप्शन बी, इट इज ओनली द नल हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड. ओके. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करस्पॉन्डंट टू कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च? पुढीलपैकी कोणते संशोधनाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित नाही? रिसर्च इज नॉट पॅसिव्ह, रिसर्च इज सिस्टमॅटिक, रिसर्च इज नॉट प्रॉब्लेम ओरिएंटेड और रिसर्च इज नॉट द प्रोसेस? तर कुठला असं विधान आहे जो की संशोधनाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित नाही? सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. रिसर्च इज नॉट अ प्रोसेस म्हणजे रिसर्च ही प्रोसेस आहे. कारण विधान काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करस्पॉन्डंट. ठीक आहे, म्हणजे रिसर्च इज नॉट प्रोसेस इज डज नॉट करस्पॉन्डंट. हाऊ टू जज द डेप्थ ऑफ एनी रिसर्च? म्हणजे कोणत्याही संशोधनाच्या खोलीचा अंदाज कसा करावा? बाय रिसर्च टायटल, बाय रिसर्च ड्युरेशन, बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, बाय टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च? तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? कशा प्रकारे आपण डेप्थ रिसर्चची ती मापू शकतो? तर बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्देश काय आहे, त्यावरून आपण रिसर्चची डेप्थ जी आहे ती जज करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ रिसर्च? खालीलपैकी कुठलं एक ऑप्शन जे की रिसर्चची मेथड नाही? सर्वे मेथड, हिस्टोरिकल, ऑब्झर्वेशन की फिलॉसॉफिकल? तर रिसर्च जे आहे त्याची कुठली मेथड नाही? तर फिलॉसॉफिकल ही रिसर्चची मेथड नाही. सर्कल ग्राफ आर युज्ड टू शो, वर्तुळ आलेख दर्शवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे काय दर्शवण्यासाठी वापरला जातो? हाऊ इज वन पार्ट रिलेटेड टू अदर पार्ट हे दर्शवण्यासाठी, की हाऊ व्हेरियस सेक्शन शेअर इन द होल म्हणजे हे दर्शवण्यासाठी, की हाऊ इज वन होल रिलेटेड टू अनदर होल, और हाऊ आर व्हेरियस पार्ट्स रिलेटेड टू द होल. ठीक आहे, तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे हाऊ व्हेरियस पार्ट्स रिलेटेड टू द होल म्हणजे संपूर्ण भागाशी विविध भाग कसे संबंधित आहे हे दर्शवण्यासाठी सर्कल ग्राफ जो आहे तो दर्शवला जातो. क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिस इज डन मोर इन विच रिसर्च? क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिस जे आहे तो कुठल्या रिसर्च मध्ये जास्त यूज केला जातो किंवा त्याचा वापर केला जातो? नॅचरल सायन्सेस, सोशल सायन्सेस, हिस्ट्री की झूलॉजिकल? सो सोशल सायन्स, सामाजिक शास्त्रामध्ये सर्वात जास्त क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिसचा वापर केला जातो. कशामध्ये? रिसर्च मध्ये. डॉट डॉट द जनरलायझेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग वॉज ऍक्सेप्टेड बाय द वर्ल्ड. ठीक आहे, संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जग मान्य होते. म्हणजे कोणते संशोधन? ऍक्शन, अप्लाइड, बेसिक की कोरिलेशन? तर बेसिक. बेसिक द जनरलायझेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग वॉज ऍक्सेप्टेड बाय द वर्ल्ड. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इज अन एक्झाम्पल ऑफ विच रिसर्च? ठीक आहे, न्यूटनचा लॉ जो आहे ग्रॅव्हिटीचा तो कुठल्या टाईपचा एक रिसर्च आहे? बेसिक रिसर्च आहे, अप्लाइड रिसर्च आहे, ऍक्शन की हिस्टोरिकल? सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इज बेसिक रिसर्च. रिसर्च इन इंडिया ऍट प्रेझेंट लॅक्स एनी ऑफ द फॉलोइंग. सध्याच्या काळात भारतातील संशोधनात खालीलपैकी कशाची कमतरता आहे? इंडियामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे रिसर्च मध्ये? ऍक्शन रिसर्च मध्ये आहे, अप्लाइड रिसर्च मध्ये आहे, बेसिक रिसर्च की हिस्टोरिकल रिसर्च? सो बेसिक रिसर्च जे आहे ते इंडियामध्ये कमी आहे. द यूज ऑफ रिसर्च इज एव्हरलास्टिंग. म्हणजे कुठला रिसर्च एव्हरलास्टिंग आहे? संशोधनाचा उपयोग सार्वकालीन असतो. बेसिक, अप्लाइड, ऍक्शन की ऑल ऑफ द अबोव?
तर बेसिक रिसर्च जे आहे त्याचा जास्ती यूज केला जातो. रिसर्च हॅज मेड ह्युमन लाईफ इझियर इन रिअल सेन्स. कुठल्या संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झालेले आहे, चांगले झालेले आहे, इझी झालेले आहे? बेसिक रिसर्च, अप्लाइड रिसर्च, ऍक्शन रिसर्च, ही सर्वे रिसर्च. तर अप्लाइड रिसर्च मुळे ह्युमन लाईफ जी आहे ती इझियर झालेली आहे. रिसर्च जनरलायझेशन फाइंडिंग्स इज कन्सिडर्ड लिमिटेड. ठीक आहे. डॉट डॉट संशोधन निष्कर्षांचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. अशी कुठली रिसर्च आहे ज्यामध्ये की जनरलायझेशन फाइंडिंग कन्सिडर केले जाते लिमिटेड? ठीक आहे. ऍक्शन मध्ये, अप्लाइड मध्ये, बेसिक मध्ये की सर्वे मध्ये? तर ऍक्शन रिसर्च मध्ये. थेअरी फॉर्मेशन इज द डॉट डॉट गोल ऑफ रिसर्च. सिद्धांत निर्मिती डॉट डॉट संशोधनाचे ध्येय आहे. म्हणजे कुठल्या संशोधनाचे ध्येय आहे? बेसिक, अप्लाइड, एक्सपेरिमेंटल की ऍक्शन? तर बेसिक रिसर्च किंवा मूलभूत संशोधन जे आहे त्याचा ध्येय काय आहे? सिद्धांत निर्मिती. ओके. डॉट डॉट रिसर्च इज एक्सटेन्सिव्ह. म्हणजे कुठला संशोधन व्यापक स्वरूपाचे असते? बेसिक, अप्लाइड, ऍक्शन की हिस्टोरिकल? तर बेसिक ऍक्शन इज एक्सटेन्सिव्ह रिसर्च. ठीक आहे. तर बेसिक रिसर्च जे आहे ते एक्सटेन्सिव्ह असतं. तर हे जे क्वेश्चन्स आहेत, बेसिक, अप्लाइड, ऍक्शन, हिस्टोरिकल, हे जे टाइप्स आहेत रिसर्चचे, यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे जास्ती क्वेश्चन आपण त्याचे बघत आहोत. ओके. द स्टडी प्रॉब्लेम फेसिंग दिनेश कुड बी द सब्जेक्ट रिसर्च. दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा डॅश डॅश संशोधनाचा विषय होऊ शकेल. ऍक्शन रिसर्च, अप्लाइड रिसर्च, एक्सपेरिमेंटल की बेसिक? सो ऍक्शन रिसर्च. ठीक आहे. दिनेशला भेडसावणारे अध्ययन समस्या हे कशाचं एक एक्झाम्पल आहे? तर ऍक्शन रिसर्च. Which of the following approaches should be prominent in getting a research degree? संशोधनात्मक पदवी मिळवणे यामध्ये खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा? पॉझिटिव्ह रेप्युटेशन, रिस्पेक्ट, मनी और रिसर्च विजन? म्हणजे स्थान, प्रतिष्ठा, आदर, पैसे की संशोधन दृष्टी? ठीक आहे. तर ऑप्शन सो डी इज द करेक्ट आन्सर, म्हणजे रिसर्च विजन. ठीक आहे, संशोधन दृष्टी. The contribution of India's 5-year plans in the field of agriculture is a subject of dot dot research. इंडियाचा जो 5-year प्लॅनचं कॉन्ट्रीब्युशन आहे ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये, हे कुठल्या प्रकारचं रिसर्च आहे? हिस्टोरिकल, अप्लाइड, सर्वे अँड हिस्टोरिकल की एक्सपेरिमेंटल? तर हे जे आहे सर्वे अँड हिस्टोरिकल, म्हणजे इंडियाचा 5-year प्लॅन आहे ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये, यामध्ये काय होत असतं? सर्वे होत असतो. आणि त्याची रिसर्च जी असते ती कुठली असते? सर्वे आणि हिस्टोरिकल रिसर्च असते. इन हिस्टोरिकल रिसर्च डॉट डॉट इज नॉट द प्रायमरी सोर्स. ठीक आहे. हिस्टोरिकल रिसर्च जे आहे, ऐतिहासिक संशोधन, यामध्ये कुठला प्राथमिक स्रोत नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. लक्ष द्या क्वेश्चन कडे. जर नॉट असं विचारलेलं असेल तर फोकस करून त्यावरती आन्सर द्या. ठीक आहे. कधी कधी असं यामध्ये भूल होते की आपण नॉट हा शब्द बघत नाही किंवा त्याला इग्नोर करत असतो आणि आपला आन्सर चुकीचं येत असतं. ठीक आहे. तर फोकस करून क्वेश्चनला आन्सर देण्याचा प्रयत्न करत. कॉइन्स, सुप्रीम कोर्ट डिसिजन, कॉपर प्लेट और टेक्स्ट बुक? तर हिस्टोरिकल रिसर्च मध्ये, ऐतिहासिक संशोधनामध्ये कुठला प्राथमिक स्रोत नाही? तर टेक्स्ट बुक. ठीक आहे. कॉपर प्लेट आहे, सुप्रीम कोर्ट डिसिजन आहे, कॉइन्स आहे, हे सर्व घटक जे आहेत ते काय आहेत? प्रथम स्रोत आहेत. कशामध्ये? ऐतिहासिक संशोधनामध्ये. परंतु टेक्स्ट बुक हे प्राथमिक स्रोत नाही. Historical research examines the authenticity of documents by dot dot dot. ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांचा खरेपणा व अधिकृतता डॉट डॉट मधून तपासली जाते. कशामधून तपासली जाते? इंटरनल ट्रीटमेंट मधून, म्हणजे आंतरिक चिकित्सा, एक्सटर्नल ट्रीटमेंट म्हणजे बाह्य चिकित्सा, इंटरनल आणि एक्सटर्नल ट्रीटमेंट म्हणजे दोन्ही, आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट म्हणजे सर्वस्पर्शी चिकित्सा. तर कशातून तपासली जाते? तर एक्सटर्नल ट्रीटमेंट मधून, म्हणजे बाह्य चिकित्सामधून. पुढील प्रश्न. द रिसर्चर चुजेस द टूल्स ऑफ डेटा कलेक्शन अकॉर्डिंग टू विच ऑफ द फॉलोइंग? ठीक आहे. रिसर्चर काय करत असतो? टूल्स आहेत जे डेटा कलेक्शन साठी ते चूज करत असतो. कशा प्रकारे? रिसर्चर्स ओपिनियन, गाइडिंग फीडबॅक, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह की रिसर्च हायपोथेसिस नुसार? तर याचा राईट आन्सर आहे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे जे आहेत त्याच्यानुसार, त्याला अनुसरून टूल्स जे आहेत ते कलेक्शनचे टूल्स जे आहेत ते चूज करत असतो. कोण? रिसर्चर. Getting information from a person who is not a direct witness to the incidents is a source of dot dot historical research. म्हणजे घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा कुठला स्रोत ठरतो?
प्रायमरी म्हणजे प्राथमिक, सेकंडरी म्हणजे दुय्यम, प्रायमरी आणि सेकंडरी म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही, की सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित. तर हा जो स्त्रोत आहे तो सेकंडरी स्त्रोत असतो. ठीक आहे. Carbon 14 method is related to historical research by dot dot dot. External, internal and external दोन्ही की all of the above. So external is the right answer. म्हणजे carbon 14 method is related to historical research by external. Which of the following terms can be explained the nature of historical research? म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठली एक टर्म आहे जी की हिस्टोरिकल रिसर्चचा नेचर, ठीक आहे, स्वरूप जे आहे ते स्पष्ट करत असते. लॉन्जिट्युडनल म्हणजे उदग्र एक रेषीय, क्रॉस सेक्शनल म्हणजे तिर्यक छेदात्मक अक्षांश, की इंटेन्स अँड इटॅलिक परफोरेटेड, की नन ऑफ दिस म्हणजे यापैकी नाही. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर म्हणजे लॉन्जिट्युडनल. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल इज द करेक्ट आन्सर. अनकंट्रोल्ड ऑब्झर्वेशन इज अ फीचर ऑफ डॉट डॉट रिसर्च. अनियंत्रण निरीक्षण, ठीक आहे, अनकंट्रोल ऑब्झर्वेशन हे कोणत्या रिसर्चचं फीचर आहे, वैशिष्ट्य आहे? हिस्टोरिकल अँड एक्सपेरिमेंटल अँड सर्वे अँड हिस्टोरिकल, की बेसिक अँड हिस्टोरिकल? तर अनकंट्रोल ऑब्झर्वेशन जे आहे ते सर्वे आणि हिस्टोरिकल रिसर्चचं फीचर आहे. The researcher needs to have a high level of insight and thinking ability to analyze information of dot dot research. म्हणजे रिसर्चर कडे एक हाय लेवलची इन्साइट असली पाहिजे आणि थिंकिंग ॲबिलिटी असली पाहिजे. कशासाठी? इन्फॉर्मेशन अनालाइज करण्यासाठी. तर कोणत्या रिसर्च किंवा कोणत्या रिसर्चची इन्फॉर्मेशन अनालाइज करण्यासाठी रिसर्चर कडे इन्साइट लेवल आणि थिंकिंग ॲबिलिटी जास्ती असली पाहिजे? एक्सपेरिमेंटल रिसर्च, सर्वे रिसर्च, हिस्टोरिकल, की ऍक्शन रिसर्च? सो हिस्टोरिकल रिसर्च ची इन्फॉर्मेशन अनालाइज करण्यासाठी रिसर्चर कडे हाय लेवल ऑफ इन्साइट आणि हाय लेवल ऑफ थिंकिंग ॲबिलिटी असायला हवी. रिसर्च पेपर काय असतं? इज अ compilation of information on a topic, contains original research as deemed by the author, contains peer-reviewed original research or evaluation of research conducted by the others, can be published in more than one journal. तर याचा राईट आन्सर आहे रिसर्च पेपर काय असतं? सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर म्हणजे कंटेन्स peer-reviewed original research or evaluation of research conducted by others. ठीक आहे, तर हे करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च जे आहे त्याचा अर्थ काय असतो? द रिसर्च इज कॅरीड आउट आफ्टर द इन्सिडन्स, द रिसर्च इज कॅरीड आउट प्रायर टू द इन्सिडन्स, द रिसर्च इज कॅरीड आउट अलॉंग विथ द हॅपनिंग ऑफ एन इन्सिडन्स, की द रिसर्च इज कॅरीड आउट कीपिंग इन माइंड द पॉसिबिलिटीज ऑफ एन इन्सिडेंट. सो एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च काय असतं? द रिसर्च इज कॅरीड आउट आफ्टर द इन्सिडेंट म्हणजे घटनेनंतर हे संशोधन करण्यात आले जे येतं त्याला एक्स पोस्ट फॅक्टो म्हटलं जातं. द रिसर्च दॅट एम्स ॲट इमिडिएट ऍप्लिकेशन इज, ठीक आहे, तत्काळ अर्ज करण्याच्या उद्देशाने हे संशोधन जे आहे ते केले जाते. कुठले संशोधन केले जाते? ऍक्शन रिसर्च, एम्पेरिकल, कन्सेप्च्युअल, की फंडामेंटल? तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर म्हणजे ऍक्शन रिसर्च जे आहे ती कधी केली जाते? इमिडिएट ऍप्लिकेशन नंतर. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचे विधान जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट आहे अ हायपोथेसिस इज मेड ऑन द बेसिस ऑफ लिमिटेड एव्हिडन्स ॲज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे पुढील तपासणीचा प्रारंभ बिंदू म्हणून मर्यादित पुराव्यांच्या आधारावर एक गृहीतक बनवले जाते. ठीक आहे. त्यानंतर बी ऑप्शन, अ हायपोथेसिस इज अ बेसिस फॉर रिझनिंग विदाउट एनी अझम्पशन्स ऑफ इट्स ट्रूथ म्हणजे एक गृहीतक म्हणजे सत्यतेचे कोणतेही ग्रहण न करता तर्क करणे. ठीक आहे. त्यानंतर सी आहे हायपोथेसिस इज अ प्रपोज्ड एक्सप्लेनेशन फॉर फिनॉमिनॉन म्हणजे परिकल्पना एक प्रस्तावित स्पष्टीकरण आहे की सायंटिफिक हायपोथेसिस इज सायंटिफिक थेरी म्हणजे वैज्ञानिक परिकल्पना एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. So scientific hypothesis is a scientific theory is the incorrect statement. पुढील प्रश्न, रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल इफ इट इज म्हणजे रिसर्च जे आहे त्याला एथिकल मानलं जात नाही, नैतिक मानलं जात नाही जेव्हा ते काय असतं? ट्रायज टू प्रूव्ह अ पर्टिक्युलर पॉइंट, डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड anonymity of the respondent, does not investigate the data scientifically, or it is not of a very high standard.
तर जेव्हा गोपनीयता आणि प्रतिवादीची निनावीपणाची खात्री देत नाही त्यावेळेस रिसर्चला एथिकल मानलं जात नाही. म्हणजे जेव्हा प्रायव्हसी आणि अनॉनिमिटी ह्याला इन्शुअर केलं जात नाही त्यावेळेस रिसर्च जे आहे त्याला एथिकल मानलं जात नाही. कॉन्फरन्स आर मीन्ट फॉर म्हणजे परिषद जे आहे ते कशासाठी असतं? मल्टिपल टार्गेट ग्रुप साठी असतं, ग्रुप डिस्कशन साठी असतं, शोकेसिंग न्यू रिसर्च म्हणजे नवीन संशोधन दर्शवण्यासाठी असतं, की ऑल ऑफ द अबव म्हणजे वरील सर्व ऑप्शन्स करेक्ट आहेत. तर कॉन्फरन्स जे आहे ते ऑल ऑफ द अबव म्हणजे मल्टिपल टार्गेट ग्रुप साठी सुद्धा असतं, ग्रुप डिस्कशन साठी सुद्धा असतं आणि नवीन संशोधन दर्शवण्यासाठी सुद्धा कॉन्फरन्सेस असतात. Which of the following sampling method is based on the probability? म्हणजे खालीलपैकी कोणते सॅम्पलिंग मेथड जे आहे पद्धत जी आहे ती संभाव्यतेवर आधारित आहे म्हणजे प्रॉबेबिलिटीवर आधारित आहे. कन्झिव्हन सॅम्पलिंग म्हणजे सुविधा नमुना, कोटा सॅम्पलिंग, जजमेंट सॅम्पलिंग, किट स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग म्हणजे स्तरीकृत नमुना. तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग जे आहे ते प्रॉबेबिलिटीवर बेस असते. ठीक आहे, म्हणजे संभाव्यतेवर ही जी संशोधन किंवा सॅम्पलिंग मेथड जी आहे ती डिपेंडेंट असते. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रिसर्च टूल म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला एक रिसर्चचा टूल आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ग्राफ आहे, इलस्ट्रेशन आहे, क्वेश्चनर आहे की डायग्राम आहे म्हणजे आलेख आहे, स्पष्टीकरण आहे, प्रश्नावली आहे की आकृती. तर रिसर्च टूल क्वेश्चनरला मानलं जातं म्हणजे क्वेश्चनर एक काय आहे? रिसर्चचा एक टूल आहे, संशोधनाचं एक साधन आहे. वर्कशॉप आर मीन्ट फॉर ठीक आहे, वर्कशॉप जे असतात ते कशासाठी असतात? गिव्हिंग लेक्चर्स म्हणजे व्याख्यान देण्यासाठी असतात, मल्टिपल टार्गेट ग्रुप्स म्हणजे एकापेक्षा जास्त लक्ष गट असतात, की शोकेस न्यू थेरीज म्हणजे नवीन सिद्धांत दर्शवण्यासाठी असतात, की हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे एक्सपिरियन्स जे असेल किंवा प्रशिक्षण अनुभवावर हात यासाठी असतात. तर वर्कशॉप कशासाठी असतात? हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्स साठी असतात. ठीक आहे, म्हणजे प्रशिक्षणासाठी असतात की ना किंवा अनुभवावर हात. ठीक आहे, यासाठी असतात. The process of establishing a relation of mutual trust between the researcher and participant is known as म्हणजे संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया जी असते त्याला काय म्हटलं जातं? जवळीक म्हणजे इंटिमसी, अनौपचारिकता म्हणजे इन्फॉर्मॅलिटी, एकतांता म्हणजे रॅपोर्ट की संबंध म्हणजे नेक्सस. तर याचा राईट आन्सर आहे रॅपोर्ट म्हणजे एकतांता. काय असतं? संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे ठीक आहे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया ह्याला रॅपोर्ट म्हटलं जातं. ओके, सो वी हॅव डन विथ द मॉक टेस्ट. आपण 50 महत्वपूर्ण प्रश्न रिसर्च ऍप्टिट्यूड या युनिट वरती कम्प्लीट केलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या युनिट वरती आपण 50-50 क्वेश्चन मॉक टेस्ट जे आहे ते आपण घेणार आहोत. तर रोज सकाळी 8 वाजता तुम्ही ते चॅनल वरती बघू शकता. ओके, सो थँक्यू फॉर टुडे सेशन अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर.